तर सततच्या पावसाचा फटका लोकल सेवेला बसलाय। तिन्ही मार्गांवरची सेवा उशिराने सुरू आहे। पश्चिम रेल्वेवर नालासोपारा स्थानकामध्ये रुळावर पाणी आलंय, त्यामुळे लोकलला वेग मर्यादा घालण्यात आली आहे। तर मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल देखील 20 ते 25 मिनिटे उशिरा धावत आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी। मुंबईत सध्या पावसाने चांगलाच जोर धरलेला असून सततच्या पावसाचा परिणाम मुंबईच्या रेल्वे सेवेवरती पडलेला आहे। मुंबईच्या तिन्ही मार्गांवरची रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। पश्चिम रेल्वेवरती 10 ते 15 मिनिटं रेल्वे वाहतूक उशिराने धावते, तर मध्य रेल्वेवरती 20 ते 25 मिनिटं रेल्वे सेवा जी आहे ती उशिराने धावते। तर या सततच्या पावसाचा परिणाम हार्बर रेल्वेवरती देखील झालेला असून हार्बर सेवा कित्येक मिनिटं उशिराने धावते। पश्चिम रेल्वेवरती नालासोपाऱ्यावरती ट्रॅकमध्ये पाणी आल्याने तिकडे वेग मर्यादा घालण्यात आलेली आहे, त्यामुळे विरारकडून येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्यांना तब्बल अर्धा तासांवरती उशीर झाल्याचं सांगितलं जातं। सध्या आपण अंधेरी स्थानकात आहोत आणि तुम्ही बघितलं तर 00 असं इंडिकेटरवरती दाखवण्यात आलेलं आहे। विरारवरून सगळ्या येणाऱ्या गाड्या आहेत त्या उशिराने धावत आहेत। मुंबईमध्ये गेल्या 3 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय आणि त्याचा सगळा त्रास जो आहे तो आता मुंबईकरांना सहन करावा लागतोय। रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे, त्यासोबतच ठिकठिकाणी रस्त्यांवरती पाणी साचल्याने मोठ्या वाहतूक कोंडीला देखील मुंबईकरांना सामोरं जावं लागतंय। सायन झालं, कुर्ला, हिंदमाता या सगळ्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय। हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की येत्या 24 तासात मुंबईमध्ये अशाच प्रकारे पाऊस कायम राहील। कॅमेरा पर्सन मोहनसह सचिन गाड, झी मीडिया, मुंबई।